आणि साहजिकच या जोरदार पावसावर प्रशासन सरकार बारकाईने लक्ष ठेवून होतं। मुख्यमंत्री आणि संबंधित सगळ्या मंत्र्यांनी जे आहे ते आढावा घेतलेला होता आणि त्याचा अपडेट आता समोर आलेले आहेत। मुंबईत काही ठिकाणी 300 मिलीमीटर इतका पाऊस झालाय अशी अपडेट समोर येते। त्यामुळे पाऊस अतिवृष्टीपेक्षाही जास्त असल्याने मुंबईमध्ये मोठी तारांबळ। राज्यातली पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडलेली आहे। तसंच मिठी नदी धोका पातळीवर गेल्यामुळे स्थानिकांना स्थलांतरित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं, पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे। जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे, याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे। काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे, पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे। आता एनडीआरएफ एसडीआरएफला अलर्टवर ठेवलेलं आहे। बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत, काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत। आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपला नीट संपर्क आहे, त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत। बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती मदत करतायत।